हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. नेतृत्व हीच समस्या. लाओत्से सांगतो की जर राजपुत्र आणि मोठे मोठे सरदार ताओ प्रणाली जाणतील तर विश्वाची घडी आपली आपण पुन्हा सुस्थितीत होईल. आपली खरी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे नेतृत्व, पुढारी, राज्यकारभारी, सर्वोच्च पदाधिकारी. हे लोक काहीही कारण नसताना, कोणी काही विचारलेले नसताना, कोणाची काही तक्रार नसताना, कसलीही काही गरज नसताना अनेक कामे करायला काढतात. समाजाला सल्ला देतात, जनतेला दुःखाच्या खाईतून वर काढायला जातात, गरिबी हटवायला जातात, तळागाळातील लोकांची सेवा करायला जातात. लाओत्से सांगतो की हे तथाकथित पुढारी जर ताओ तत्व जाणतील आणि त्याप्रमाणे आचरण करतील तर निदान नवीन समस्या निर्माण तरी होणार नाहीत. यांनी हस्तक्षेप न केल्यास जुन्या समस्या त्यांच्या त्या नष्ट होतील, कारण त्यासाठी काम करणाऱ्यांना निर्विघ्न काम करता येईल. तसेच यांनी व्यत्यय आणला नाही तर राज्य ताओ प्रणालीप्रमाणे आपोआप सुव्यवस्थित सुरू राहील. ताओ सर्व प्रकारची काळजी घेत असतो, परंतु मानवाला त्याच्या अहंकाराला जपायचे असते, त्याच्या पांडित्याला मिरवायचे असते, त्याच्या अस्तित्वाची दखल दाखवायची असते, त्याची नेतृत्वाची हौस भागवायची असते. यामुळे सर्व घोटाळा होतो. यास्तव येथे सर्व त्या ताओची सत्ता आहे आणि त्याच्यात सर्व काही होत असते हे जर या नेतृत्वाने जाणले आणि ते साक्षी राहिले तर राज्यातील अनेक समस्या सुटतील. अराजक माजले की नेहमीच जनतेला दोष दिला जातो, परंतु त्या जनतेला मार्ग दाखवणाऱ्या पुढाऱ्यांना कोणीही दोष देत नाहीत. आमचे लोक हे असेच कधी सुधारणार नाहीत असा शेरा मारायला सोपे आहे, परंतु त्या लोकांचे सुकाणू ज्यांच्या हाती आहे त्यांनी कोणती दिशा धरलेली आहे याचा विचार कोणी करत नाही. यास्तव या नेतृत्वाने कर्त्याचा भाव सोडावा हे उत्तम. जशा धर्मावरून हत्या होतात तशाच क्रांतीवरून हत्या होतात. राज्यकर्त्यांच्या चुका हे भयंकर प्रमाद आहेत असे भासवून क्रांतीची हाक दिली जाते. बचेंगे तो और लढेंगे असा नारा दिला जातो. जेल भरो आंदोलन छेडले जाते. जनतेला आश्वासने देऊन भुलवले जाते. या अशा पुढाऱ्यांमुळे अशांतता माजते. हे पुढारी सत्तेवर आले तरी जनतेच्या परिस्थितीत काहीही फरक होत नाही. हे सत्य त्या भोळ्या जनतेला माहीत नसते, कारण त्या पुढाऱ्यांची मोट एकत्र बांधणे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य नसते. साऱ्या अराजकाचे कारण नेतृत्व असते. पुढारी बंगलेवाल्यांना सांगतात की ही तुमच्या इथली झोपडपट्टी मी या निवडणुकीनंतर हलवतो, पहा. मग झोपडीतील लोकांना सांगतात की तुमच्या झोपडीला हात लावील त्याला हात कापून टाकीन. अशा प्रकारे दोन्हीकडे राणा भीमदेवी भाषणे करून दोन्हीकडचे मते घेतात. मधल्यामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होते. असे हे नेतृत्व असते. नियती म्हणजे निश्चलता, प्रशांती. लाओत्से ओवीच्या शेवटी सांगतो की जेव्हा ती पुन्हा सुस्थितीत येऊन कार्यरत होईल तेव्हा ती त्या अनाम, जुन्या, साध्या सरळतेने अनुशासित होऊ दे. ती अनाम, जुनी, साधी सरळता वादविवाद, कुरघोडी यापासून इच्छारहित आहे. वादविवाद, कुरघोडी यापासून इच्छारहितता निश्चलता प्राप्त करते आणि त्या योगे विश्व आपले आपण प्रशांती प्राप्त करते. लाओत्से नियतीप्रमाणे होणाऱ्या प्रशासनाच्या बाजूला आहे. त्याला नैसर्गिक जीवन प्रणाली मान्य आहे. त्याला सहजावस्था, सहज सौंदर्य मान्य आहे. विश्व त्याच्या स्वतःच्या नियमाने सुरू असते. यालाच लाओत्से ताओ नियम म्हणत आहे. ताओ अनाम आहे. हे अनाम जे त्याचे ते मूलभूत, जुने, साधे, सरळ अनुशासन चालवते ते वादविवाद, कुरघोडी, छक्के पंजे यापासून मुक्त असते. तेथे राजकारण खेळून विचका करायचा नसतो, तर विश्वाची लीला अनुभवायची असते. येथे क्षुद्र वैयक्तिक मन नाही, महत्वाकांक्षा नाही, मान सन्मान नाही, स्वार्थ नाही, हेवे देवे नाहीत, कुरघोडी नाही, अहंकार नाही. येथे विश्वाची माझे घर अशी भावना आहे. कारण विश्वात कितीही क्षुल्लक गोष्ट घडली
तरी ती सर्व विश्वावर परिणामित होते. हे भान येथे आहे. आपल्या देहाच्या कोणत्याही भागाला इजा झाली की त्याचे दुःख सर्वच देहाला होते. ही जाणीव येथे आहे. येथे एक संधपणा जाणलेला आहे. हे विश्व आत्मौर्जेने एकमेकांना रंध्रारंध्रातून, थेंबाथेंबामधून, कणाकणाने, अंशांशाने जखडलेले आहे. कोणतीही गोष्ट ही इतर प्रत्येक गोष्टीला बांधील आहे. विश्व एकरस आहे. त्यामुळे तिचे नियोजन प्रादेशिक पातळीवर होऊ शकत नाही. तसे केल्यास विश्वाची हानी होईल. यास्तव लाओत्से सांगत आहे की सर्वांनी ताओ प्रणाली जाणावी आणि त्याप्रमाणे विश्वव्यवस्था होत असावी. मानवाने त्यात स्वबुद्धीने बदल करू नयेत. ताओ तत्वांना सहयोग करावा, तरच विश्व साधे सरळ नियमित सुरू राहील. येथे निश्चलता आणि प्रशांती नांदेल. यातच अखिल मानवाचे, प्राणीसृष्टीचे भले आहे. कारण जेव्हा मानव स्वबुद्धीने आणि स्वार्थाने स्वतःच्या क्षुल्लक फायद्यासाठी सृष्टीनियमात बदल करतो, तेव्हा ताओ प्रणालीप्रमाणे नियती तो बदल पुन्हा पूर्वजागी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. मानवाने केलेला बदल विश्व फार काळ सहन करू शकत नाही. यामुळे येथे महाउलथापालथ होते. महाभयावह दुष्काळ पडतो. महाविध्वंसक भूकंप होतो. असत्याचे नसते करणारी सुनामी लाट येते आणि सर्वस्व घेऊन जाते. पाऊस इतका पडतो की ओला दुष्काळ पडतो. पाऊस मुळीच येत नाही आणि कोरडा दुष्काळ पडतो. गारठून टाकणारी झुंबरी थंडी अनेक प्राण घेऊन शमते. कडाक्याचा उष्माघात होतो आणि अनेक जीव तडफडून मृत होतात. मानवाला दुर्बुद्धी होऊन युद्ध होतात आणि सारे अराजक माजते. यास्तव मानवाने ताओ तत्वे आचरणात आणावीत. यातच विश्वकल्याण आहे. हरि ओम.